नमस्कार, मी सुनील बेलदार आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। आपण मालेगाव पुण्यनगरीमध्ये आहोत आणि मालेगावातील असलेल्या नामांकित दुकानांना भेट देऊन त्या दुकानांमध्ये असलेल्या वस्तूंची आपण ओळख करून घेत आहोत। विशेषतः येत्या काही दिवसांवरतीच दिवाळी सण हा येत आहे आणि या दिवाळी सणाच्या अनुषंगाने विविध दुकानांमध्ये असणाऱ्या वस्तूंची आपण ओळख करून घेऊन त्या दुकानांची खासियत काय आणि सोबत त्या दुकानामध्ये मिळतं तरी काय या सर्व गोष्टींचा आपण त्या ठिकाणी आढावा घेऊन माहिती देत असतो। आता आपण सोयगाव परिसरातल्या असलेल्या सटानाका परिसरातल्या असलेल्या लक्ष्मी ट्रेडर्सच्या दुकानाच्या प्रांगणात उभे आहोत। आपण जर बघाल तर जगभरातील नामांकित कंपन्यांचे असलेले होलसेल भावातील घरासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू या ठिकाणी मिळत असतात आणि याच वस्तूंची आज आपण प्रबंधभूमीच्या माध्यमातून थेट माहिती घेणार आहोत। पण काही वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे आपल्या स्वप्नातील घरातला लागणाऱ्या सगळ्या वस्तू एकाच जाण्यात मिळत असतात, ते म्हणजे लक्ष्मी ट्रेडर। आपण जर माझ्या उजव्या बाजूला बघाल तर या ठिकाणी लक्ष्मी ट्रेडरचे ओनर गुरुदास सर्व या ठिकाणी बसले, सोबतच त्यांच्या टीम सोबत त्यांचा संवाद या ठिकाणी सुरू आहे। सोबत आपण जर माझ्या पाठीमागे बघाल तर वेगवेगळ्या जगभरातील वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांचे या ठिकाणी प्रॉडक्ट डिस्प्ले केले गेलेत। विशेष म्हणजे या ठिकाणी घराला जरी रंग द्यायचा असेल तर बर्गर कंपनीचा देखील या ठिकाणी संपूर्ण कलर या ठिकाणी उपलब्ध आहेत। सोबतच माझ्या डाव्या बाजूला बघाल तर या ठिकाणी देशभरातील नामांकित कंपन्यांची या ठिकाणी ॲम्युनिटीज, मार्बल, कडप्पा ह्या अशा सगळ्या वस्तू या ठिकाणी डिस्प्ले केल्या गेल्या आहेत। जर आपण विशेषतः माझ्या या ठिकाणी खाली बघाल या ठिकाणी देखील आपल्या घराला जे स्टाईल्स लागतात त्या देखील या ठिकाणी डिस्प्ले केल्या गेल्या आहेत। अशा पद्धतीनं हे संपूर्ण दालन वेगवेगळ्या ॲम्युनिटीजने भरलेलं आहे आणि सोबतच या सगळ्या वस्तूंसंदर्भात माहिती देण्यासाठी ह्या लक्ष्मी ट्रेडरचे काही प्रतिनिधी या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधून एकंदरीत हे कुठलं प्रॉडक्ट आहे त्या प्रॉडक्ट संदर्भातली आपण माहिती जाणून घेणार आहोत। आता सुद्धा एक दादा त्यांच्याशी संवाद साधणार। दादा नमस्कार। आपलं प्रबंधभूमी स्वागत आहे। दादा आपलं नाव काय? माझे नाव योगेश मराठे। दादा आपण मगाशीच याला एक स्लाइडिंग करून ही स्टाईल पुढे घेतली, हा कुठला प्रकार आहे आणि हा कुठे वापरला जातो? सर हे आपले फ्लोरिंग स्टाईलचे हे 64-32 मध्ये हे तुम्हाला फ्लोरिंगसाठी यूज केलं जातं। हे तुम्हाला फिक्सिबल बॉडीमध्ये येतं। हे तुम्ही बघितलंय पूर्ण 64-32 साईजमध्ये। हे तुम्हाला घरात आपल्या जसं आपले मोठे साईज असतात, जसं मोठ्या साईजमध्ये आपले हॉल वगैरे असतात त्या ठिकाणी आपण हे यूज करू शकतो फ्लोरिंगसाठी। जसं फ्लोरिंगसाठी हे बघा, त्याच्यात तुम्हाला हे पूर्ण कलर्स येत आहेत लाईट डार्क कॉम्बिनेशनमध्ये। जसं तुम्हाला पाहिजे त्या प्रकारे तुम्हाला इथं कलर बघायला। आता हे बघा, ही कार्विन सिरीज आहे। याच्या ज्या विन्स आहे जसा लाईटचा इफेक्ट पडतो तसं त्या ग्लो करतात, त्याचा आपण ते हे घेऊ शकतो। हे बघा, हे सर्व कलर तुम्हाला याच्यात बघायला मिळणार आहे टोटल। हे बघा, आता ही सेरॉन कंपनीमध्ये आपल्याकडे सगळ्या नामांकित कंपनीमध्ये सेरॉन आहे, मोझिला आहे, कजेरिया कंपनीची स्टाईल्स आहे। ते स्टाईल तुम्हाला मोठ्या साईजमध्ये पण बघायला मिळणार आहे इकडे। हे बघा, हे मोठे स्टाईल्स, हे स्टाईल तुम्हाला जाता 6x4 मध्ये। याच्यात तुम्हाला ही पॉश फिनिश पण येते, जसं आपण याला बेबी फिनिश म्हणतो, जसं आता नवीन प्रोडक्ट आलेला आहे। हे बघा, आता ह्या स्टाईल तुम्हाला 3 प्रोडक्ट मध्ये बघायला मिळत आहे। ही स्टाईल तुम्हाला ग्लोसी मध्ये जाते, ती स्टाईल तुम्हाला पॉश फिनिश मध्ये जाते, ती स्टाईल तुम्हाला कार्विन मध्ये जाते। अशा प्रकारे तुम्हाला एकच स्टाईल मध्ये 3 सिरीज बघायला मिळत आहे। नक्कीच दादांनी सांगितल्याप्रमाणे ह्या ज्या स्टाईलची साईज आहे ती 6x4 आहे, 6 फूट बाय 4 फूट अशी त्याची साईज आहे। या वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांच्या स्टाईल या ठिकाणी डिस्प्ले केल्या गेलेल्या आहेत। जशा आपल्या घराचा फ्लोर असेल त्या पद्धतीने फिटिंगसाठी अत्यंत सोपी अशी ही या ठिकाणी हे स्टाईल या ठिकाणी लावल्या गेल्यात। अंदाजे याचा जर थिकनेसचा विचार केला गेला तर 5 mm पेक्षा जास्त थिकनेस या स्टाईलची या ठिकाणी पाहायला मिळते। सोबतच आपण जर त्या बाजूला बघाल तर अजून काही प्रोडक्ट या ठिकाणी डिस्प्ले केले गेलेत, आपण त्यांचे ते देखील जाणून घेणार आहोत। सोबतच आपल्याला जर कुठली अडचण असेल किचनमध्ये लागणारे जे किचनमध्ये लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या देखील या ठिकाणी अगदी छोट्या कट करून या ठिकाणी डिस्प्ले केल्या गेल्यात। किचनमध्ये जो किचन ओटा असतो त्याचे सर्व प्रकारचे हे छोटे तुकडे कट करून या ठिकाणी लावले गेले। काय असतं की व्यक्ती हा आपला स्वप्नातील घर साकारत असतो आणि त्या घराची रचना करत असताना त्याचे अनेक स्वप्न असतात, त्याच्या घरामध्ये लागणाऱ्या अनेक वस्तू असतात।